आपल्या प्रभात परिवाराचे सर्व असलेले आमचे सर, मॅडम आणि उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर मंडळी, सर्वांना माझा नमस्कार. एक दोन गोष्टी आपण सुरुवातीला हे करूया की हा जो आपला संवादाचा कार्यक्रम आहे हा एक 30 मिनिटाचापर्यंत मी एक तुम्हाला तुमच्यासमोर काही गोष्टी ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण एक प्रश्न उत्तराचा एक थोड्या वेळासाठी ठेवूया. सोबतच काही गोष्टी आहे की जे तुम्हाला पटलं ते घ्यायचं आणि जे पटलं नाही ते सोडून द्यायचं. ज्याला आपण मायथॉलॉजीमध्ये एक स्वान प्रिन्सिपल म्हणतो किंवा राजहंस म्हणतो. त्याला पाणी आणि दूध आपण जर मिक्स करून दिलं तर राजहंस फक्त त्यातलं दूध घेतो आणि पाणी डिस्कार्ड करतो. तर तुम्हीसुद्धा दूध घ्या, पाणी डिस्कार्ड करा. प्रश्न उत्तरांमध्ये मी काही गोष्टी तुम्हाला सांगणारच आहे. आता आपल्यासाठी हे फिजिकल फिटनेस आपण त्याच्या डेफिनेशनपासून जाऊ की नेमकं फिजिकल फिटनेस म्हणजे नेमकं काय, किंवा फिटनेस म्हणजे काय, किंवा हेल्थ म्हणजे काय. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे की फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिंग दॅट कन्स्टिट्यूट हेल्थ. या तिन्ही गोष्टी, मिअर अब्सेन्स ऑफ डिसीज म्हणजे मला आजार नाही आहे म्हणजे मी हेल्दी आहे असं नाही. युअर फिजिकल, मेंटल अँड सोशल. आणि मी याच्यामध्ये अजून एक छोटीशी गोष्ट ॲड करू इच्छिल, ती म्हणजे तुमचं इकॉनॉमिक हेल्थसुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण की आम्हाला आमच्या या वयोगटांमध्ये सर्वात मोठा स्ट्रेस कुठून येत असेल तर तो आमचा इकॉनॉमिक्समधनं येतो, आमच्या कमाईमधनं येतो. तर तीसुद्धा एक गोष्ट आपण त्यात ॲड करूया. आता यातला आपण एक एक मुद्दा घेऊया की व्हॉट इज फिजिकल फिटनेस. आता फिजिकल फिटनेसची एक डेफिनेशन सांगतो आणि त्यात मग मला काय त्यातनं अपेक्षित आहे किंवा मी काय त्यातलं घेतलं हे तुम्हाला सांगतो. द ॲबिलिटी टू कॅरी आउट अवर डेली टास्क विथ अ विगर अँड अलर्टनेस विदाउट अनड्यू फटीग विथ द ॲम्पल एनर्जी टू एन्जॉय द लिजर ॲक्टिव्हिटी अँड टू मीट द अनफोर्सिन एमर्जन्सीज. म्हणजे आमचं रोजचं काम म्हणजे सकाळी उठल्याबरोबर मला फ्रेश वाटलं पाहिजे की मला आता शाळेत जायचं आहे, मला दवाखान्यात जायचं आहे, तर कंटाळा नाही आला पाहिजे. दिवसभर मी काम तेवढ्याच ताकदीनं करता आलं पाहिजे. संध्याकाळी गेल्यानंतर मी फ्रेश राहिलो पाहिजे. आणि या कालावधीत काही जर अनफोर्सिन इमर्जन्सी आली, फॉर एक्झाम्पल जर मी रेल्वे स्टेशनवर गेलो आणि 2 नंबर प्लॅटफॉर्म पर आने वाली गाडी अभी 4 नंबर प्लॅटफॉर्म पे आने वाली है, त्यावेळेला माझं पूर्ण सामान घेऊन, बॅग घेऊन मी तेवढ्याच तत्परतेनं ती गाडी पकडू शकतो का, तो फिजिकल फिटनेस आहे. नाही तर ते आपण हापट किंवा कसं तरी करत तिथपर्यंत पोचतो किंवा आपली गाडी सुटेल, तो दॅट इज नॉट अ फिजिकल फिटनेस. तर बेसिकली हा फिजिकल फिटनेस, आता आपण पहिले फक्त फिजिकल फिटनेसवर बोलू, नंतर मेंटल फिटनेसवर बोलू, नंतर सोशल फिटनेसवर बोलू, शेवटी आपल्या फायनान्शियल फिटनेसवर बोलू, जेणेकरून आपले तिन्ही चारी आयाम जे आहेत फिटनेसचे ते कव्हर होतील. तर फिजिकल फिटनेस किंवा आपला कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस हा इम्पॉर्टंट का आहे. जसं आपल्या प्रभात परिवारातले अतिशय 2 तरुण जे 30शीतले तरुण होते त्यांना आपण आता इतक्यातच ह्या 2 घटना झाल्या आणि ह्या घटना झाल्यानंतर निश्चितच प्रत्येकाच्या मनात एक भीती निर्माण होते, एक फिअर असते. इज अ फिअर ऑफ अनसर्टनिटी की मला काही होईल का. त्यांच्या दुःखात आपण सहभागी होऊ शकतो, त्यांना काही मदत करू शकतो, पण माझ्यासोबत असं होईल का, ती अनसर्टनिटी असते. आणि कुठल्या गोष्टीचं जर अनसर्टनिटी असेल, अनिश्चितता असेल, तर मग तिथे आपल्याला काही सुचत नाही. तर आपण आधी त्या अनसर्टनिटीला सर्टनिटीमध्ये कसं आपल्याला आणता येईल ते आपण पाहूया. या अनिश्चिततेला निश्चित कसं करता येईल, हाऊ टू ब्रिंग दॅट अनसर्टनिटी टू द सर्टनिटी. तर त्यासाठी आपल्याला
एक छोटंसं प्रिन्सिपल माझे गुरु आणि माझे जे मेंटॉर आहेत राम सर, त्यांच्या नावावरूनच आम्ही ठरवलं होतं की बुवा यू हॅव टू हॅव 3 थिंग्स इन लाईफ टू बिंग दॅट अनसर्टनिटी टू सर्टनिटी. RAM, राम. आपण जो म्हणतो राम 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 मंत्र म्हणा किंवा राम, तर आर म्हणजे रिकग्नाइज की यस हा प्रॉब्लेम आहे. कुठलाही प्रॉब्लेम असो, आपल्याला पाहिजे की आपण त्याला रिकग्नाइज केलं तरच आपल्याला आपण पुढे जाऊ शकतो. नाही तर प्रॉब्लेम नाहीच म्हटल्यानंतर मग विषय संपला, पुढे जाताच येणार नाही. यू रिकग्नाइज द प्रॉब्लेम फर्स्ट. आपल्याला माहीत पडलं की ही अनसर्टनिटी आपल्यासमोर आहे, त्याला असेस करा. ए म्हणजे असेस करा. असेस करा की जास्तीत जास्त काय होऊ शकते, तर हे होऊ शकते. मग तिथनं आपण मागे मागे येता येईल. किंवा माझ्या जीवाला धोका होऊ शकतो जर मी आता काही केलं नाही, काही हालचाल केली नाही, तर माझे कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस चांगला राहणार नाही आणि मला त्रास होईल. तो कधी होऊ शकतो आणि तो अनसर्टन आहे. ते आपल्यासमोरचे एक्झाम्पल्स आहे. आणि तो ॲसेस केल्यानंतर त्याला मॅनेज करा. आणि तो मॅनेज कसा करायचा हे आपण बघू. सो RAM, रिकग्नाइज, ॲसेस अँड देन मॅनेज युअर अनसर्टनिटी. जेव्हा तुम्ही तिथून सर्टनकडे जाता, निश्चितच तुमचा बऱ्यापैकी स्ट्रेस कमी होतो, तुम्हाला सुचायला लागतं. आता जसं सरांनी एक एक्झाम्पल सांगितलं होतं की त्या आयर्नमॅनमध्ये असं असतं की तुम्हाला समुद्रात पोहायला लागते 2 किलोमीटर. आता 2 किलोमीटर म्हटलं की बऱ्यापैकी अंतर असतं. मध्ये गेल्यानंतर तुम्ही जर घाबरले किंवा पॅनिक झाले तर काही खरं नाही. तर तुमच्याकडे आधीच प्लॅन तयार असायला पाहिजे की त्या मध्य समुद्रात, म्हणजे तिथं तर तुम्हाला काही समजतही नाही की किनारा कुठे आहे, काही दिसत नाही, सगळं गोल दिसतं. हे पूर्ण प्रवाहमंडळ गोल दिसतं तुम्हाला. तर तिथे मग तुम्हाला शांत राहून टेक अ डीप ब्रेथ आणि मग विचार करायचा की आता आपल्याला कुठल्या डायरेक्शनला जायचं आहे. तिथे तुम्ही पॅनिक झाले की गेले. प्रत्येकालाच आयर्नमॅन करायची आवश्यकता नाही आहे, तेही मी तुम्हाला सांगतो. आपल्याला किती करायचं आहे आणि काय करायचं हे पण सांगतो. पण सांगायचा अर्थ की पॅनिक नका हो. कुठल्याही सिच्युएशनमध्ये टेक अ डीप ब्रेथ आणि अत्यंत जर काही सुचलंच नाही तर शांत राहा, काहीच डिसिजन घेऊ नका. येणारा वेळ तो तुमचा डिसिजन घेईल. तो रिकग्नाइज, असेस अँड मॅनेज. आमचं कार्डिओ रेस्पिरेटरी, आता ह्या ज्या काही घटना होतात याला मॅक्झिमम केसेसमध्ये हार्ट आणि लंग्स ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला प्रॉब्लेम करतात. आपल्या देशामध्ये जवळपास 1/3 ऑफ डेथ्स आर बिकॉज ऑफ कार्डियक डिसीज. हृदयरोगामुळे होणारे मृत्यू आपल्या देशामध्ये. आपला देश ब्लड प्रेशर आणि डायबिटीस याची वर्ल्ड कॅपिटल आहे. जगात नसतील एवढे पेशंट आपल्याकडे आहेत डायबिटीसचे. आता याला काही कारणही आहेत. एक महत्त्वाचं कारण की वी आर अगेरियन कम्युनिटी, म्हणजे आपण शेतकरी लोक आहे. आपला जो उद्गम झाला आहे तो शेतीमधनं झालेला आहे. आणि प्रत्येक वेळा येणारे जे दुष्काळ असतात त्यामुळे अन्नधान्याचा सुकाळ नव्हता. म्हणून जितकं होईल तितकं आपण ते साठवून घ्यायचो. म्हणजे आपल्या देशामध्ये फेस्टिवल्स भरपूर आहेत. तो फेस्टिवल अँड देन फिस्टिंग, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एकादशी आणि दुप्पट खाशी, की आपण ते भरून घ्यायचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्ट अशी बिलकुल साठवून घ्यायचा प्रयत्न करतो. अँड दॅट इज द रिझन फॉर गेटिंग लॉट ऑफ प्रॉब्लेम इन युअर फिजिकल हेल्थ. तर आपण त्या डाएटच्या प्रकारावर नंतर येऊ थोड्या वेळानंतर. पण सांगायचा मुद्दा की हार्ट आणि हार्ट डिसीज होण्यासाठी मुख्य कारण म्हणजे तुमचं फास्टिंग आणि फिस्टिंग. कुठल्या गोष्टीचा अघोरीपणा केला तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होणार आहेत. आणि तुम्हाला सांगतो, आपल्या हृदयाच्या रक्तधमन्यांमध्ये ज्याला आपण कोलेस्टेरॉल साचते, ही प्रक्रिया कधीपासून सुरू होते? वयाच्या 6व्या महिन्यापासून. तुम्ही जन्माला आल्यापासून 6 महिन्यापर्यंत ठीक राहता. 6व्या महिन्याच्या नंतर तुमच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये हळूहळू वारपणे काय होईना त्यामध्ये कोलेस्ट्रॉल हे साचायला लागतं. म्हणजे आपल्याला आपली तर काळजी घ्यायचीच आहे, पण आपली जी येणारी पिढी आहे, ज्यांची लग्न झालेली आहेत, ज्यांना मुलं बाळं आहेत,
त्या मुलांची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या भविष्यात त्रास व्हायला नको. जर तुम्ही हार्टपासनं वाचलात तर सेकंड इज द कॅन्सर, इज कॉमनेस्ट कॉज ऑफ डेथ इन आवर कंट्री इज हार्ट इज अ फर्स्ट. तिथून तुम्ही वाचला तर कॅन्सर, आणि तिथून तुम्ही वाचला तर लंग्स. म्हणजे तुमचं कार्डिओ रेस्पिरेटरी जे आहे ते चांगलं असणं याच्यासाठी आवश्यक आहे की जवळपास तुम्ही 66% आजार तुमचे वाचवू शकता जर तुम्ही तुमचं कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस बरोबर ठेवला तर. आता प्रत्येकाकडे, जसं सर आता बोलले की आपल्याकडे वेळेचा भरपूर, म्हणजे ज्याला म्हणता येईल वेळ नाही आहे. म्हणजे मी पाहतो की ॲज अ प्रोफेशनल्स, ॲज अ टीचिंग कम्युनिटी म्हणून तुमचा जो शेड्यूल असतो तो, बिईंग अ डॉक्टर म्हणून माझा जो शेड्यूल असतो तो जवळपास सारखाच आहे. कदाचित थोड्या इमर्जन्सीज असतात आम्हाला, पण अदरवाईज तुमचं आणि आमचं एकदम थोडक्यात प्रोफेशनल्स सगळ्या लोकांसारखं आहे. पण एक लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांकडे 1440 मिनटं आहेत. दिवसातले 24 तास गुणिले 60, 1440 मिनटं. 440 मिनटं आपण झोप घेतो, अंदाजे 7 तास, 7 45, राहिले 1000 मिनटं. त्यातले जवळपास 8 तास आपण आपल्या कामासाठी देतो, जवळपास 500 मिनटं. 200 ते 300 मिनटं आपल्याला आपली नित्यकर्म करण्यासाठी लागतात. तर आपल्याकडे रोजचे 200-250 मिनटं आपल्याकडे वाचतात किंवा राहतात. आता त्या 200-250 मिनटांचा आपण कसा उपयोग करतो त्याच्यावर आपलं सगळं पुढचं भवितव्य किंवा पुढचं आपलं आयुष्य अवलंबून आहे की आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो. आणि विचार करा की यामधला फक्त 1440 मिनटांपैकी फक्त रोजचे 30 मिनटं जरी आपण आपल्या स्वतःसाठी दिले, आपल्या आरोग्यासाठी देऊ शकलो, तर यू विल बिकम फिट. म्हणजे किती पर्सेंट झालं? 2 ते 3% दिवसातला टाईम. मग आता हा टाईम आपण आणायचा कसा? हाऊ टू मॅनेज द टाईम. टाईम मॅनेज करता येत नाही. अनादिकालापासून टाईम चालत आलेला आहे, चालू आहे, चालू राहणार आहे. मैं समय हूँ, वो रुकने वाला नहीं हूँ. You have to manage your own self. You cannot manage the time. You have to manage your own self. त्याचा एक छोटासा फॉर्म्युला की आपण टाईम कसा वाचवता येईल. तर अगेन आमचे जे मेंटर आहेत त्यांनी दिलेला एक फॉर्म्युला, ई, डा आणि पे. हा आहे एलिमिनेट. पहिला ई म्हणजे एलिमिनेट. आता एलिमिनेट काय करायचं? ज्या ज्या गोष्टी आवश्यक नाहीत त्या त्या गोष्टी एलिमिनेट करायला सुरुवात करा. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक लग्नाला, प्रत्येक तेरवीला आपल्याला जाणं आवश्यक नाही आहे. समोरच्यानं पत्रिका दिली म्हणजे जावंच लागते. हा प्रकार जर आपण टाळता आला तर आपण ते एलिमिनेट करू शकतो. दुसरं एलिमिनेट करता येईल काय? सोशल मीडिया. तुम्ही मान्य करा, मान्य करू नका, आणि त्यात मी सुद्धा भागीदार आहे. आपण सर्व सोशल मीडियाच्या आहारी गेलेलो आहोत. यू ॲक्सेप्ट इट ऑर डोंट ॲक्सेप्ट. मला शाळेचं काम असते, माझ्या याचं काम असते, त्याचं काम असते, नुसतं आपण सोशल, तो जर वेळ वाचवू शकलो तर आपण तो सुद्धा एलिमिनेट करता येईल. सोशल गॅदरिंग, सोशल मीडिया अँड स्क्रीन टाईम. एक प्रयत्न मी केला मागच्या 3-4-5 वर्षापासून की घरातलं केबलचं कनेक्शनच बंद केलं. अँड बिलीव्ह मी, तुमचा जवळपास रोजचा अर्धा ते 1 तास वाचतो, जो तुम्ही सत्कारणी घालू शकता. सो फर्स्ट इज इलिमिनेट. ई म्हणजे इलिमिनेट. जितक्या गोष्टी तुम्हाला इलिमिनेट करता आल्या, 10%, 5%, 2%, तेवढा तुमचा टाईम वाचेल, टाईम क्रंच असल्यामुळे. दुसरा आहे डेलिगेट. आता स्पेशली म्हणजे इवन घरी काम करणाऱ्या आई लोकांसाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. हाऊ टू डेलिगेट युअर वर्क. जे मॅनेजमेंटमध्ये वरच्या इकरॉनला आहे, आपल्या शाळेतले लोक किंवा आपण सगळे, आपण कसं करू शकतो की जे तुमची कोर कॉम्पिटन्सी नाही आहे. माझी कोर कॉम्पिटन्सी काय आहे की मी डॉक्टर आहे, ऑपरेशन करतो. मग ते फॉर्म लिहिण्याचं काम माझं नाही आहे ना, बरोबर आहे ना. आई जर असेल तर मग तुम्ही डेलिगेट करा.
तुमची कामं जी तुम्हाला डेलिगेट करता येईल, तुमची कोर कॉम्पिटन्सी तुमच्याकडे ठेवा आणि बाकीचे कामं सगळ्यांकडे डेलिगेट करा. घरातली लहान मुलं असतील, घरातली स्पाऊस असेल किंवा आपले सबऑर्डिनेट असतील. सुदैवानं आपल्या देशामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी आपण रोजगार उपलब्ध होऊ शकतात लोकांना, तर आपण त्या करू शकतो. तर जी कोर कॉम्पिटन्सी नाही आहे त्या गोष्टी डेलिगेट करा. त्यातले तुमचे 2-4-5% वेळ तुमचा वाचू शकेल. आणि मग एकदा कोणाला डेलिगेट केल्यानंतर त्याच्या मागे नका बसू. ज्याला बॅक सीट ड्रायव्हिंग म्हणतात. आता गाडी अशी चालव, आता गाडी तशी चालव, देऊन टाक त्याच्याजवळ, तो चालवेल गाडी बरोबर. पण ते आम्हा सर्वांना सवय असते, मग तू असं कर, मग तू तसं कर, त्याच्यात तूच कर ना, मग डबल टाईम वाया जाणार नाही. सो व्हेन यू डेलिगेट, पाहून घ्या, त्याला सांगा की बाबा मला हे अपेक्षित आहे, 1, 2, 3, 4 डेलिगेट करा. काही चुका करेल सुधारा, पुढे चला. तिसरा आहे ऑटोमेट. काही गोष्टी आपल्याला ऑटोमेट करता येतात. फॉर एक्झाम्पल, आता आजकाल आपल्याकडे इंटरनेट आहे, मोबाईल्स आहेत, तुमचे EMI झाले, तुमचे काही जितक्या गोष्टी ऑटोमॅटिकली करता येऊ शकतात. महिन्याची बिलं झाले किंवा तुमच्या काही ज्या गोष्टी तुम्ही ऑटोमेट करता येतात बिकॉज ऑफ युअर नेट, मोबाईल, आणि त्याचा तुम्ही चांगला उपयोग करून त्या तुम्ही ऑटोमेट करा. 2-4-5% तुमचा त्याचा वेळ वाढेल आणि ती एन्झायटी राहणार नाही की बाबा ते माझं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं. ते आपल्या ऑटोमॅटिकली होत राहील. तर काही गोष्टी तुम्ही ऑटोमेट करण्याचा प्रयत्न करा. ह्या 3 गोष्टी जर केल्या तर जवळपास आपला 10-15-20% तुमचा वेळ जो वाचेल त्याचा तुम्ही सदुपयोग तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे प्रायोरिटाईज करा. यू प्रायोरिटाईज द थिंग्स की बाबा मग आता यातलं महत्त्वाचं काय आहे. आता हे तर झालं आहे, एलिमिनेट केलं, काही डेलिगेट केलं, काही मी ऑटोमेट केलं. मग आता यातलं महत्त्वाचं काय, इम्पॉर्टंट आणि अर्जंट. यातलं इम्पॉर्टंट आणि अर्जंट काय आहे त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि ठरवा की ह्या 4 गोष्टी आहेत इम्पॉर्टंट आणि अर्जंट आजच्या दिवसाच्या 1, 2, 3, 4. आणि मग विथ द मिलिटरी डिसिप्लिन एक्झिक्यूट करा. विथ द मिलिटरी डिसिप्लिन त्याला एक्झिक्यूट करा की हे आता झालंच पाहिजे. आणि तुम्ही ॲटलिस्ट 30 मिनटं काढू शकता ह्या गोष्टी करून. कोणी कितीही मी काढू शकतो तर तुम्ही सुद्धा काढू शकाल. ओन्ली 30 मिनिट. मग या 30 मिनिटात करायचं काय रिगार्डिंग फिजिकल फिटनेस. या 30 मिनिटाचे 10 मिनिटाचे 3 ग्रुप. पहिले 10 मिनटं तुमच्या पूर्ण बॉडीचा वॉर्मअप करा. यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ आहेत, काही नखापासून तर शिकापर्यंत तुमची बॉडी हलवा, त्याचे मुवमेंट्स करा 10 मिनटासाठी. दॅट इज द वॉर्मअप. आपल्याकडे फिजिकल फिटनेसचे टीचर्स आहेत, बाकीचे लोक आहेत तुम्हाला सांगणारे. फक्त 10 मिनटं वॉर्मअप करा. 10 मिनटं तुम्हाला आवडणारी कुठलीही एक्झरसाईज करा आणि शेवटचे 10 मिनटं स्ट्रेचिंग करा. 30 मिनटाचं एवढं जरी आपण रोज करू शकलो आणि हप्त्यातले 5 दिवस, ॲटलिस्ट कमीत कमी 5 दिवस. पण आधीच 5 दिवस प्लॅन नका करू. इफ यू प्लॅन फॉर 5 days यू विल गो फॉर 3 days. प्लॅन 7 दिवसाचंच करा. मग मध्ये काही इमर्जन्सी आली बाबा म्हणून मग 1 दिवस नाही झाला, ॲटलिस्ट 6 दिवस तरी मी केलं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे तुम्ही कोणावरही उपकार करून नाही राहिले, ह्या तुम्ही तुमच्या स्वतःवर उपकार करून राहिले आणि तुमच्या करून राहिले असाल तुमच्या कुटुंबावर करून राहिले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझ्या कुटुंबासाठी मी धावू शकत नाही, मी व्यायाम करू शकत नाही. मी किती जरी आयर्नमॅन केलं तरी माझ्या बायका पोरांना त्यांचं करावं लागेल. यू हॅव टू डू इट फॉर युअर ओन सेल्फ. स्वतःसाठी थोडंसं सेल्फिश व्हा. और ये सगळ्यांना सांगा की हे मेरा खुद का टाईम आहे. दिस इज माय ओन टाईम. दिस हाफ ॲन आवर 45 minutes इज माय ओन टाईम. स्वतःसाठी मी हा दिलेला वेळ आहे. आणि तुम्ही जर व्यवस्थित राहिला तर तुमचं कुटुंब व्यवस्थित राहू शकेल आणि तुम्ही निरोगी राहू शकाल. आता ह्या 3ही गोष्टी समजा कदाचित होऊ शकल्या नाही सर, ते 30 मिनिट तसं जमूच शकत नाही आम्हाला. या 3 गोष्टी मग कुठे शिकायचं आम्हाला, यूट्यूब माहीत नाही, हे नाही. सिम्पल सूर्यनमस्कार. ह्या 3ही गोष्टी वॉर्मअप, व्यायाम आणि स्ट्रेचिंग, जर या तिघांचं जर कॉम्बिनेशन काय असेल तर आपल्या पूर्वजांनी जी छान सिस्टीम आणलेली आहे सूर्यनमस्कार,
तो 10 काउंटचा सूर्यनमस्कार असो किंवा 12 काउंटचा सूर्यनमस्कार असो किंवा तो 22-25 काउंटचा असो, कुठलाही सूर्यनमस्कार तुम्ही रोजचे 10 सूर्यनमस्कार करा. दॅट्स इट. तुम्हाला स्वतःलाच पहा की तुमच्या शरीरामध्ये अशी काही हॉर्मोन्स, संप्रेरक निर्माण होतात की दिवसभर तुम्हाला एकदम असं फ्रेश वाटतं. सिम्पल तुम्ही वॉक करू शकता. आता वॉक करताना समजा इन केस मी डिफरंट गोष्टीसाठी सांगतो आहे की काही लोकांना हे पटेल, काही लोकांना ते पटेल, काही लोकांना ते पटेल. वॉक करायचं काही हरकत नाही. छानपैकी आता थोडंसं उन्हाळ्याचा दिवस सुरू होतो आहे तर तुम्हाला थोडंसं अगोदर करायला लागेल. 5 वाजता 5:30 वाजता 5-5:30 वाजता उठायचं असेल तर रात्री 10-10:30 वाजता लाईट बंद झालेच पाहिजे. अन्यथा तुमची झोप होणार नाही. तुमची झोप झाली नाही तर यू आर मोर प्रोन फॉर हार्ट डिसीज. प्रूव्हन फॅक्ट. आम्ही माझ्या मनाच्या गोष्टी सांगत नाही आहे. युअर स्लीप अनइंटरप्टेड, अनफ्रॅक्शनेटेड स्लीप, ज्याला म्हणतात निवांत आणि गाढ झोप, कमीत कमी 7 तास, 6 ते 7 तास. जसं जसं वय वाढतं आपली झोप कमी होते. तुम्ही 10:30 वाजता झोपेत बरोबर 5 वाजता उठता आणि तुम्हाला झोपेला जर वेळ झाला तर सकाळचं मग सगळं खोबरं झालं. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही वॉक करताना बेसिक कन्सेप्ट हा आहे की तुमच्या हृदयाची गती वाढली पाहिजे. युअर हार्ट रेट शुड गो अप. ते काही मोजायची गरज नाही आहे. आपल्याला घाम आला पाहिजे. इतक्या स्पीडनी चाला की तुम्हाला घाम आला पाहिजे. इतक्या स्पीडनी चाला की तुमचा हार्ट रेट वाढला पाहिजे. आणि 30 मिनटं बस. जर त्याच्यातही तुम्हाला थोडंसं अजून काही करायचं असेल तर आपण रस्त्याने जेव्हा चालायला जातो आपल्या घराच्या बाजूच्या रस्त्यावर तर 2 इलेक्ट्रिक पोलच्या मधलं अंतर जे असते त्यामध्ये तेवढं धावायचं. मग नेक्स्ट त्याच्यामध्ये चालायचं. मग 2 इलेक्ट्रिक पोलमधल्या अंतरामध्ये धावायचं. मग पुढे चालून तुम्हाला जर वाटलं तर त्याचं अंतर थोडंसं वाढवा. धावायचं, चालायचं कमी करा. 30 मिनटं करू शकता. स्विमिंग करू शकता. म्हणजे स्विमिंगमध्ये तर असं आहे की इट इज द बेस्ट एक्झरसाइज, नॉन इम्पॅक्ट. कुठल्याही जॉईंटवर कुठलाही इम्पॅक्ट नाही. ज्याला ज्याला स्विमिंग येतं त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. आणि मी तर म्हणतो पुढे जाऊन, आता आपल्याकडे खूप व्यवस्था नाही आहे तशी अकोल्यामध्ये, नाही तर अदरवाईज स्विमिंग ही प्रत्येकाला आलीच पाहिजे. इट इज अ लाईफ सेविंग स्किल. तुमचा जीव वाचू शकतो स्विमिंगमध्ये. आणि एक्झरसाईज म्हणाल तर तुमच्या नखशिखांत कुठलाही पार्ट राहत नाही. 25 मिनिट 30 मिनिटाचं स्विमिंग म्हणजे मोर दॅन इनफ. नाही जमलं तर सायकलिंग करा 25-30 मिनिटाची. आणि त्यासाठी कुठे गिअरवाली, भारीवाली 50,000ची सायकल काय आवश्यकता नाही. आपली साधी जी आहे हरकुलस, आपण आपल्या लहानपणी वापरलेल्या सायकली आहेत. कोणती सायकल चालते घ्या आणि चालवा. एक दिवस सायकल करा, एक दिवस रन करा, एक दिवस वॉक करा, एक दिवस सूर्यनमस्कार करा, एक दिवस प्राणायाम करा, योगासनं करा, विषय संपला. सो यू कॅन डू दॅट. सो ॲज फार एज दिस फिजिकल ॲक्टिव्हिटी इज कन्सर्न, इट इज डुएबल. त्यासाठी वेळ कसा काढायचा आणि काय करायचं मी तुम्हाला सांगितलं. रिगार्डिंग मेंटल एक्झरसाइज, आता हा जो विषय आहे हा अतिशय म्हणजे इम्पॉर्टंट आहे, पण तो लक्षात येत नाही. आता आम्ही सरांशी बोलता बोलता की या दोघांपैकी कोणाला समजा काही त्याच्या मनात काही विचार चालू असतील, तो कोणाशी बोलून नाही दाखवू शकत किंवा बोलत नाही. आणि आपल्या याच्यामध्ये असं आहे की बाबा आपले विचार कोणासमोर मांडणं म्हणजे तो आपल्याला जज करेल, तो आपल्याला काय म्हणेल, तो काय म्हणेल हा विचार करून कधीच आपण आपल्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगू शकत नाही. म्हणून द बेस्ट वे ऑफ डुईंग ऑल दिस ॲक्टिव्हिटीज इज मॉर्निंग टाईम. द बेस्ट टाईम इज द मॉर्निंग टाईम. अँड सेकंड बेस्ट टाईम इज जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा. आणि कोणासोबत? द बेस्ट पार्टनर इज युअर स्पाऊस. याचं कारण सांगतो. आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट अँड आय एम गेटिंग द बेनिफिट ऑफ इट. तुम्ही तुमच्या स्पाऊससोबत जेव्हा एक्झरसाईज करता किंवा काही वॉक करता किंवा तुम्ही काही ना काही फिजिकल ॲक्टिव्हिटी करता, त्याचे 2-3 फायदे आहेत. एखाद्या वेळेस तुमचा मूड नसतो, ती तुम्हाला उठवते. किंवा तिचा मूड नसतो, तुम्ही त्यांना उठवता की चला आज आपण करूया. दुसरी गोष्ट, तो जो अर्धा तासाचा 1 तासाचा वेळ असतो, तुम्ही दोघंही काही ना काही कम्युनिकेट करता. तुमच्या एन्झायटीज, तुमचे विचार, तुमचा रोजचं काही असलं, तुमच्या ऑफिसचं काही असलं, तो तुमच्या भावनांचा निचरा होतो. ते डोक्यात साचून राहत नाही. एक तर दॅट इज द बेस्ट वे. सेकंड, जे समजा अनमॅरिड असतील त्यांनी आपल्या कागदावर लिहून तो निचरा करून टाकायचा की
गज पे लिखो और फेक दो उसको. मनातून निघणं जरुरी आहे. ते जर साचलेलं राहिलं तर इट विल कीप ऑन ॲक्युम्युलेटिंग अँड इट विल इन्क्रीज युअर एन्झायटी. अँड बिलीव्ह मी, it is one of the most important cause of your cardiovascular disease. Blood pressure, hypertension, diabetes, heart disease. म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, आपण बऱ्याचदा म्हणतो की बुवा या डॉक्टरांकडे गेलो ना मी, त्यांच्याशी बोलल्याबरोबर मला चांगलं वाटते, माझी अर्धी बिमारी डॉक्टरांशी बोलूनच निघून जाते. याच्यात काय आहे दुसरं? तो फक्त ऐकतो आहे तुमचं. तुम्ही तुमच्या मनातल्या ज्या एन्झायटी आहे, जे तुमच्या अंतर्मनातले काही जे विचार आहेत ते तुम्ही डॉक्टरजवळ बोलता आणि तो शुद्ध शांत मनाने ऐकतो, काहीतरी आपलं लिहून देतो, तुम्ही बरे होता. 50-60% लोकांमध्ये कुठल्याही औषधाची गरज पडत नाही. फक्त त्यांच्या भावनांचा निचरा जरी झाला, म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, तुम्ही स्वतःहून ऑब्झर्व करून पहा. यू जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रेथ अँड सी युअर हार्ट रेट. तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास येतो आहे, तुम्ही घेता आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं जे विपश्यनाचं जे टेक्निक आहे ना, मी त्याच्यावर येणारच आहे आता. सच अ ब्युटिफुल टेक्निक. म्हणजे मी स्वतः 10 दिवसाचा कोर्स केलेला आहे आणि मला आवडते. म्हणजे थोडंसं आध्यात्मिक म्हणा, तुम्ही त्यातला अध्यात्माचा भाग सोडून द्या आणि तुमचं 10 दिवस जाणं नाही झालं तर तुम्ही फक्त यूट्यूबवर टाका आनापान क्रिया. आनापान क्रिया फक्त 10 मिनिटाची आनापान क्रिया आहे. मी तर सांगतो की आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याने करावी अशी जी आनापान क्रिया आहे. त्यात काही नाही, फक्त तुमचा श्वास घ्यायचा, लक्ष द्यायचं, मग तो आत गेला, मग तो बाहेर आला, बस. त्याच्यापेक्षा आणि ते इन्स्ट्रक्शन आहेत यूट्यूबवर. रोजचे 10 मिनिटाचा आनापान क्रिया. दॅट इज मोर दॅन. तुमच्या परीक्षेच्या आधी, मुलांच्या परीक्षेच्या आधी तुमची एन्झायटी असली, तुमचं काही मोठं प्रेझेंटेशन असं कधीही तुम्ही करू शकता. आणि त्याच्यासोबत जर तुम्ही विपश्यना जर केलं तर दॅट इज नथिंग लाईक इट. वन ऑफ द बेस्ट कोर्स. मी भरपूर, म्हणजे सांगायचा मुद्दा हा की श्री रविशंकरजी, त्यांचं बेसिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्स, नंतर मग आपलं माउंट आबूला जो आहे ब्रह्मकुमारीज, तो त्यांचा बेसिक कोर्स. नंतर मग मी लँडमार्क फोरममध्ये पण बऱ्यापैकी थोडंसं माइंड मॅनेजमेंटवर काम चालतं. पण या सगळ्यांचं सार जर पाहिलं असेल ना, त्या सगळ्यांना मिळून जेवढं होणार नाही तेवढं त्या विपश्यनाचा एक खूप मोठा तो हे आहे. आणि आय हॅव गॉट अ लॉट ऑफ बेनिफिट फ्रॉम विपश्यना मेडिटेशन. सो फॉर युअर मेंटल फिटनेस जो सेकंड पार्ट आहे, यू हॅव टू हॅव सम काइंड ऑफ मेडिटेशन. त्यात तुम्ही प्राणायामासोबत तुम्ही काही तुमचं विपश्यना, जिथून जे मिळेल ते घ्या. जिथून मला फायदा होतो तो फायदा आपण घेऊन घ्यायचा. ते करणं आवश्यक आहे. आणि तुमच्या भावनांचा निचरा होणं खूप आवश्यक आहे. तुमचा एखादा ग्रुप बनवा. ह्या जर ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंटिन्युअस आणि पुढे न्यायच्या असतील तर मी सांगितलं स्पाऊस इज द बेस्ट. नाही एखादा चांगला मित्र, मित्रांचा ग्रुप, 3-4 लोकांचा ग्रुप, मैत्रिणींचा ग्रुप, सो दॅट एक लाईक माइंडेड लोकांचा ग्रुप झाला की तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी, काही मेडिटेशन ॲक्टिव्हिटीज, ह्या सोशल ॲक्टिव्हिटीज ह्यासोबत करू शकता. माणूस आपण सगळे सोशल ॲनिमल आहे. आत्ताच मी बोललो की बा तुम्ही लग्न समारंभात जाऊ नका, पण आपल्याकडे की नाही त्याचं अवडंबर जास्त आहे. म्हणजे तिथे तुम्ही जाऊन सोशली अनवाइंड होण्याच्या ऐवजी तिथून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी डोक्यात घेऊन येता. उसकी साडी से मेरी साडी सफेद कैसे, तर तो स्ट्रेस बस्ट व्हायच्या ऐवजी तो स्ट्रेस आपला वाढतो की तिने हे म्हटलं, त्याने ते म्हटलं, तो तसाच होता, हा असाच होता. त्याच्यापेक्षा असा ग्रुप करा की जिथे तुम्ही अनवाइंड होऊ शकाल, जिथे तुम्ही तुमच्या हॉबीज, एक तरी हॉबी, एनी हॉबी काहीतरी. आणि प्रत्येकाला लहानपणी असतेच आपल्याला की मी चित्रकलेत चांगला होतो, मी याच्यात चांगला होतो, मी त्याच्यात चांगला होतो, मला ते करायचं होतं. स्वतःचा टाईम तो अर्धा तास तो, आणि 15-20 मिनटं आपल्या हॉबीसाठी द्या, एक अर्धा तास आपल्या हॉबीसाठी द्या. कोणी पेंटिंग करेल, काही करेल, व्हॉट एव्हर यू लाईक. हॉबीज अँड ऑब्लिक पेट्स. तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तुमचे पेट्स खूप 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 काम करतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. माझ्या इथे हॉस्पिटलला आपले हॉस्पिटलचे कपडे घेऊन जाणारा माणूस आहे, मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे.
बोले अब्बू की तबीयत ठीक नहीं है, उनको ॲडमिट किया है, तो उनको आपको मिलाने के लिए लेके आना. मग आले, त्यांनी दाखवलं, सगळं झालं. त्यांनी शेअर काय केलं असं माझ्यासोबत, सर बोले जब से अब्बू बीमार है तब से हमारे घर की गाय ने बोले दूध में पानी नहीं पिया, बोले उसने चारा नहीं खाया. 3 दिवसानंतर हा व्यक्ती जेव्हा गेला, तिच्या डोक्यावरून हात फिरवला, तेव्हा तिने चारा खाल्ला. म्हणजे इट वॉज अ अमेझिंग थिंग. त्या मुक्या प्राण्याला कळते. आणि असं नाही की बघ, म्हणजे मी सांगतो, दिस इज अ ट्रू स्टोरी इन मुस्लिम कम्युनिटी. सो गाय असो, तुमचा डॉग असो, कुत्रा असो किंवा मांजर असो किंवा कुठलाही पेट, त्याला काही इमोशन नसतात, पण दे आर व्हेरी लॉयल. तुम्ही गेले की तुमचं स्वागत बिलकुल शेपटी हलवूनच करणार. त्याला काही इमोशन नाही. घरातले तरी माणसांचे मूळ चांगले नसतात, आपण घरी गेल्यानंतर. तो बिचाराला आपला की मस्त टन टन टन, म्हणजे यू फील लाईक स्पेंडिंग टाईम विथ दॅट पेट. सो ऑलवेज ट्राय. आणि असं काही नाही की खूप चांगल्या कंपनीचं चांगल्या गेअरवालाच कुत्रं पाहिजे, कोणते चालते. काय सायकल सारखंच आहे की नाही. पण तेच आपले जे संत महात्मे सांगून गेले, भूतदया म्हणा, किंवा मग आपली प्राण्यांवरचं प्रेम म्हणा, किंवा झाडांवरचं प्रेम म्हणा. काही लोकांना गार्डनिंगची म्हणजे आवड आहे, किचन गार्डन करता येते, एन नंबर ऑफ थिंग्स. फक्त इच्छा असली पाहिजे की तिथे मार्ग हा निघतोस. तर ह्या 3 गोष्टी झाल्या. फिजिकलमध्ये काय करायचं मी सांगितलं, त्यासाठी वेळ कसा काढायचा हेही सांगितलं. दुसरा मुद्दा सांगितला की तुम्ही मेंटल फिटनेससाठी काय करता येईल. आणि विपश्यना हा काही एका पर्टिक्युलर समाजाचा, पर्टिक्युलर विषय असं काही नाही आहे. एक खूप मोठं तत्त्वज्ञान आहे. त्याची ज्याला आवड असते, आवड नसली तरी फक्त करून पहा, खूप छान वाटेल. आणि तिसरं सोशलमध्ये तुमचं मित्रमंडळीचं सर्कल असो, एखादा ग्रुप असो, त्यामध्ये पेटचा इम्पॉर्टन्स मी तुम्हाला सांगितला. आणि चौथा मुद्दा आपल्या आरोग्याशी निगडीत, म्हणजे त्याच्यामुळे स्ट्रेस जास्त येतो आपल्याला, दॅट इज द फायनान्शियल स्ट्रेस. मी आता कोरोना कालावधीमध्ये काही गोष्टींमध्ये 2 वर्षापासून वेळ होता माझ्याकडे. नंतर मग काही गोष्टींमध्ये थोडासा विचार करत बसलो आणि काही ग्रुप्स जॉईन केले, काही डॉक्टर मंडळींचा. तर असं लक्षात आलं की आपल्यापैकी आरोग्य विमा किती लोकांचा आहे. आरोग्य विमा, हेल्थ इन्शुरन्स बऱ्याचशा लोकांचा आहे, बऱ्याचशा लोकांचा नाही आहे. आणि टर्म इन्शुरन्स काही बऱ्याचशा लोकांचा आहे. ह्या बघा आता कसं आहे, आता हा जरा इन्व्हेस्टमेंटचा पार्ट होतो आहे, पण मी तुम्हाला फक्त बेसिक आणि एकदम सिम्पल गोष्ट सांगतो की प्रत्येकाचा, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींचा इथं बसलेल्या आरोग्य विमा हा असायलाच पाहिजे. मी डॉक्टर आहे, मला कुठेही पैसे लागत नाहीत अकोल्यात, तरी पण मी माझ्या कुटुंबाचा आरोग्य विमा काढून ठेवलेला मागच्या 10 वर्षापासून. असं वाटते आपल्याला की बाबा आपण याच्यात विनाकारण पैसे खर्च करून राहिलो, हे 5-25 हजार रुपये आपण याच्यात घालून राहिलो. इट इज अ एक्सपेन्स, इट इज अ नेसेसरी एक्सपेन्स. तो करायचाच आणि तो प्युअर घ्यायचा. म्हणजे त्याला काही असं ॲड करून नाही की बाबा त्याच्यासोबत एंडोमेंट घेऊन राहिलो किंवा त्यातून मनी बॅक वगैरे काहीच नाही. फक्त आरोग्य विमा. एन नंबर ऑफ कंपनीज आहेत, छान कंपनी शोधा आणि नेटवर ऑनलाईन उपलब्ध आहे प्रत्येकाचा आरोग्य विमा. कारण की असं काही झालं, समजा कोरोना कालावधीमध्ये मला ॲडमिट व्हायचं काम पडलं, किंवा माझं काही एखादं ऑपरेशन करायचं काम पडलं, किंवा सडनली मला काही पैसे लागले, तर मग मी काय करू. त्यासाठी तुमचा आरोग्य विमा हा असणं अत्यंत आवश्यक आहे. तो कसा करायचा, काय करायचा, त्याचं लॉजिस्टिक तुम्ही पहा, पण आरोग्य विमा मस्ट. दुसरा आहे तुमचा टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय की तुम्ही त्या 1 वर्षासाठी तुमच्या जी तुम्ही टर्म पॉलिसी घेता, पण ती पॉलिसी त्यात एंडोमेंट नाही किंवा मला पैसे वापस भेटले पाहिजे. ते मनी बॅक म्हटलं की तुमचा खर्च वाढतो, कारण त्याचे प्रीमियम जास्त असतो. टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम अतिशय कमी आहे. प्युअर टर्म इन्शुरन्स, त्याला काही क्रिटिकल केअर, इलनेस ॲड करायचा नाही, काही नाही, फक्त टर्म इन्शुरन्स प्लेन. आणि तो अंदाजे किती पैशाचा घ्यायचा, किती टर्मचा घ्यायचा. तर आपलं जे इयरली इन्कम असेल गुणीला 20. फॉर एक्झाम्पल माझं इयरली इन्कम 2 लाख रुपये आहे, तर मी 40 लाखाचा विमा घ्यायचा. माझं इयरली इन्कम 10 लाख आहे, तर
ते गुणीला 20, तो 20 टाइम्स. आणि कोणाचा करायचा? जो घरचा कर्ता पुरुष आहे किंवा कर्ती स्त्री आहे त्या एकाचा घेतला तरी पुरे. आणि कितव्या वर्षापर्यंत? जवळपास जोपर्यंत आपल्यावर लायबिलिटीज आहे तोपर्यंत, म्हणजे जवळपास 65 ते 70 वर्षापर्यंत. सो टर्म इन्शुरन्स, प्युअर टर्म इन्शुरन्स, 20 टाइम्स ऑफ युअर इन्कम अप टू 70 इयर ऑफ एज. आणि एकत्र पैसे नाही भरायचे, त्यांच्यात असं नियम एकच असतो किंवा तुम्ही एकदाच पैसे भरून टाका. मध्येच काय झालं तर गेले आपले पैसे वाय, म्हणून प्रत्येक वर्षी पैसे भरायचे. ये साल के भरे अभी नेक्स्ट ईयर का, उसके बाद नेक्स्ट ईयर का. सो ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. युअर हेल्थ इन्शुरन्स. बघा आपण अनसर्टनिटीकडनं सर्टनिटीकडे वाढतो आहे, की मला माहिती आहे की मी जर आजारी पडलो तर माझ्याकडे हे आहे, एन्झायटी कमी झाली. आर यू गेटिंग माय पॉईंट? सो हेल्थ इन्शुरन्स अँड टर्म इन्शुरन्स. आणि सर्वात तिसरा मुद्दा, जे कमवता कितीही कमवा, कमी जास्त नाही, त्यातला आधी सेव्ह करा मग खर्च करा. आपलं उलटं होते, आल्याबरोबर पहिले खर्च करायचा आणि मग आता काही उरलंच नाही, मग आता सेव्ह काय करू. तुम्ही जर तोच मार्ग जर थोडासा उलटा केला की नाही, पहिले 100 रुपये कमवले ना, यातले 20 रुपये मी सेव्हिंग करतो, मग कुठे काढा, कुठे तुम्ही तिला सेव्हिंग सर्टिफिकेट काढा की विकासपत्र काढा, काही करा, मग आता 80 रुपयात मला घर चालवायचं आहे, बरोबर घर चालतेच चालते. तर ह्या 3 गोष्टी आपल्या फायनान्शियल हेल्थसाठी एकदम सिम्पल आणि बेसिक 3 गोष्टी आहेत. हे आपल्याला करणं फायद्याचं राहील. मी याच्यावर काम करतो आहे आणि ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर जी WHO डेफिनेशन आहे, इट इज युअर फिजिकल, मेंटल, सोशल वेल-बिंग, नॉट मिअरली द absence ऑफ डिसीज, दॅट इज युअर हेल्थ. थँक यू व्हेरी मच. आता आपण काही प्रश्न उत्तर असतील तर ते घेऊया. कोणाला काही शंका असतील तर विचारू शकतात. सर, माझा एक प्रश्न असा आहे की एक्झरसाइज विथ इन्स्ट्रुमेंट आणि नॅचरल एक्झरसाइज यामध्ये बेटर कुठलं आहे सर? काही जणं कसं जिम लावतात आणि जिम बंद केल्यानंतर ॲज इट इज जसं अगोदर असते तसं होतं, आणि नॅचरलमध्ये सुद्धा तसं होतं एक्झरसाइज केल्यानंतर, तर त्यामध्ये बेटर कुठलं आहे? व्हॉट आय फाइंड इज बॉडी वेट एक्झरसाइज. आपलं शरीराच्या वेटनी केल्या गेलेल्या एक्झरसाइज, दीज आर द बेस्ट. बिकॉज विथ इन्स्ट्रुमेंट अँड जिम ते कधी कधी काउंटर प्रोडक्टिव्ह होतं. ते युजली काय होतं की आपण 6 महिन्याचे, 9 महिन्याचे, वर्षभराचे पैसे भरतो आणि हार्डली 10 दिवस जातो. मग आपल्यालाही वाटत राहते की यार मी इतके पैसे मी दिला आता, म्हणजे उगीच वाईट वाटत राहते. आणि जर तुम्ही मोटिवेटेड असाल तर मग एकच काम करायचं की फक्त 3 महिन्याचे पैसे भरायचे. त्यांनी किती जरी म्हटलं की सर तुम्हाला इतका डिस्काउंट देतो, तितका डिस्काउंट नाही, ते शक्य झालं एकच महिन्याचे पैसे भरायचे. मी पहिले पाहीन की मी येतो का, नंतर मी दुसऱ्या महिन्याचे पैसे भरेन. हा सार्वत्रिक अनुभव आहे आणि त्यांची ती मोडस ऑपरेंडी आहे. म्हणजे काही जिम जाणारे लोक असतील त्यांना माहिती आहे, बरोबर 1 वर्षाचे पैसे घेतात. मग तुम्ही या नका येऊ त्याची काही घेणं नाही आहे. सो आणि कसं आहे की मग जितकं आपण इन्स्ट्रुमेंट वाढवायला लागतो, एकदा तुम्हाला आवड निर्माण झाली ना, आणि काही सर 2-3 इन्स्ट्रुमेंट लागतात फक्त. डंबेल्स 2 किलो 1 किलो 3-4 डंबेल्स लागतात आणि एकदम मिनिमल लागतात. सो व्हॉट आय फील अँड व्हॉट आय प्रॅक्टिस इज विदाउट एनी इन्स्ट्रुमेंट, बॉडी वेट एक्सरसाइजेस. थँक्यू सर. आणखी कोणाचा काही प्रश्न? अजून एक मुद्दा सांगायचा राहिला, तो म्हणजे जे 30च्या वरचे, म्हणजे 40च्या जवळपासचे जे जितके काही आपले मंडळी लोक आहेत, त्यांनी एक काम आवर्जून करायचं. ते म्हणजे तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी आपले सगळे इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायचे. लक्षातही राहते. कधी करायचं? वाढदिवसाच्या दिवशी. आणि आपल्या फाईलला लावून ठेवून द्यायचं. लिस्ट आहे, 8-10 इन्व्हेस्टिगेशन असतात. काही नाही, सोडियम पोटॅशियम, तुमचं सिरम युरिया क्रिएट, LFT, लिव्हर फंक्शन टेस्ट, सिरम कोलेस्टेरॉल, ब्लड शुगर,
ह्या गोष्टी आपल्या बर्थडेच्या दिवशी एक लिस्ट बनवून घ्यायची, किंवा मग आपला बॉडी हेल्थ चेकअप त्या हप्त्यात करून घ्यायचा, आपल्या वाढदिवसाच्या हप्त्यामध्ये तो करून घ्यायचा. म्हणजे काही जर लहान सहान गोष्टी असतील, काही जर लक्षात आल्या नसतील, तर त्या तिथे पकडल्या जातील आणि तुम्ही त्याला हे करू शकाल. तर ते मी स्वतः करतो आहे, आणि जे 40वाले आहेत त्यांनी त्या केल्याच पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणखी कोणी नाही? मी ॲक्च्युली रोज सकाळी 5 ते 6 वर्कआउट करत असते, पण आता आपला स्कूल टायमिंग थोडा लवकर झाल्यामुळे माझा सकाळचा तो वर्कआउटचा टाईम होत नाही आहे बाकीच्या रुटीनसाठी. तर घरी गेल्यानंतर मला जेव्हा 5 ते 6 करायचं असतं त्याला एनर्जीच माझी राहत नाही आहे. तर तिथे मला ते नर्वसनेस फील होत आहे की माझं वर्कआउटच होत नाही आहे. मी करते, पण मग ती जी सवय झालेली आहे ती माझी ब्रेक झाल्यामुळे मला जो फ्लेक्सिबिलिटी राहत नाही आहे ती बॉडीमध्ये, तर ती अनिश्चित पूर्ण दिवसभर माइंडमध्ये तेच राहत आहे. तर ती एनर्जी कशी संध्याकाळी किंवा 5-6च्या वर्कआउटसाठी ती कशी डेव्हलप करावी किंवा काय करावं त्याच्यासाठी? तर हे मी तेव्हा बोललोच ना की द बेस्ट टाईम फॉर द एक्सरसाइज इज द मॉर्निंग अवर्स, बट आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे आम्ही सरांशी पण आता बोललो की सध्या कोरोनामुळे आपली मेस बंद आहे, त्यामुळे वी कॅन अंडरस्टँड युअर प्लाईट, की तुम्हाला म्हणजे हॅट्स ऑफ टू आपल्या आई लोक आणि आपल्या घरची लोक जे आहेत. बघा, स्वयंपाक करणं थोडासा विषयांतर होते, पण तरी तुम्हाला सांगतो मी, स्वयंपाक करणं म्हणजे फक्त स्वयंपाक करणं नसते. तुम्हाला रात्रीपासून त्याची तयारी करायला लागते की सकाळी काय उपलब्ध आहे, आणि गाडी यायच्या अगोदर तयार करून स्वतःचा डब्बा, घरच्यांचा डब्बा घेऊन जावं लागेल, आणि हे सोपं काम नाही आहे. तर डेफिनेटली हॅट्स ऑफ टू युअर एनर्जी, उसमें कोई डाऊट नाही आहे की इट इज अ व्हेरी स्किलफुल. आणि प्रत्येकाची अपेक्षा असते की आईनी डबाही केला पाहिजे, आईने शाळेतही गेलं पाहिजे, आल्यानंतर आमच्यासोबत हसून बोललं पाहिजे, सासू सासऱ्यांचं केलं पाहिजे, म्हणजे सगळ्या जुन्याभराचं तिनंच केलं पाहिजे. हा सगळ्यांचा अनुभव असतो. पण आता याच्यात नाही, बेस्ट टाईम इज मॉर्निंग. बट इवन इफ तुम्ही घरी आल्यानंतर जर 5 ते 6 डिफिकल्ट आहे, कारण की तुम्ही लगेच येता आणि त्याच्यानंतर तुमची एनर्जी तेवढी राहत नाही. त्यासाठी तुम्हाला थोडासा एक ब्रेक घेऊन काहीतरी आपलं समजा ज्याला म्हणता येईल इलेक्ट्रोलाइट्स म्हणा, किंवा काही ड्रिंक्स घेऊन त्याच्यानंतर तुम्ही केलं तर हाफ ॲन आवर होऊ शकतं. थोडंसं मग तो टेम्परेचर कमी झालेलं असतं वातावरणातलं, तर तेव्हा तुम्ही 7 ते 8च्या दरम्यान म्हणा, किंवा थोडंसं पुढे पण तेच जास्त लेट झालं तर मग घरचे जेवणं असतात, उरकणं असते, दुसऱ्या दिवशी तयारी असते. सो आय कॅन अंडरस्टँड. बट मी सरांना सांगितलं आता, म्हणजे आमची विनंती केली आहे सरांना की आता येणाऱ्या याच्यामध्ये आपली मेस चालू होईल. सो यू गेट द टाईम. बट इट्स रिअली डिफिकल्ट, आणि आय कॅन अंडरस्टँड दॅट. आणखी कोणी? हां, येस मॅम. खूप मस्त प्रश्न आहे. हे बघा, वजन कमी न होणे हा एक प्रकार आहे, आणि वजन कमी असणे हा एक दुसरा तुम्ही जे बोलला तो एक प्रकार आहे. वजन कमी न करता येणे याच्यावर पहिले मी 1-2 मिनटं बोलतो, नंतर मग तुमच्या प्रश्नावर येतो. आपल्या शरीराचे 3 प्रकार आहेत. एक एक्टोमॉर्फिक बिल्ड आहे, एक मेझोमॉर्फिक बिल्ड आहे, आणि एक एक्झोमॉर्फिक बिल्ड आहे. थोडक्यात काय की काही लोक काही न खाता सुद्धा वजन वाढते. सर आम्ही काहीच खात नाही तरी माझं वजनच कमी होत नाही, इनफॅक्ट वाढते, हवेनी वजन वाढते का? दॅट इज अ एक्झोमॉर्फिक बिल्ड, ज्याला आपण गजगामिनी म्हणतो, की जो एकदम असा बिलकुल धष्टपुष्ट असतो. त्याची शरीरयष्टी तशी असते, तो जेनेटिकली तसा असतो. तर त्याला वजन कमी करणं एक चॅलेंज असते. पण आता दुसरा त्यातला भाग सांगतो मी वजन कमी करण्यासाठी, कारण की त्याच्यासाठी पण आपण खूप लोक हे करत असतो. तर तुम्ही कॅलरी किती घेतल्या आणि किती यूज झाल्या, बस सिंपल फंडा आहे. तुमच्या यूज झालेल्या कॅलरीज जर कमी असल्या तर त्या कुठं ना कुठं जाऊन थांबणारच आहेत, मग त्या जाऊन तुमच्या फॅटमध्ये डेव्हलप होणार आहे. अँड द वर्स्ट पार्ट इज शुगर इज अ लीगल पॉयझन. लीगल, आय एम टॉकिंग अबाउट लीगल पॉयझन. इफ यू कॅन मॅनेज 3 थिंग्स यू विल बी हेल्दी. 3 whites. First is a sugar. White sugar. This is a chemical. This is a poison. ॲडिक्टिव्ह आहे, वारंवार खाण्याची इच्छा होते, आणि तुम्हाला तो डोस वाढवावा लागतो.
मग एक चमचा आईस्क्रीमने किंवा एक चमचाभर श्रीखंडाने होत नाही, वाटीभर लागते. मग वाटीभरही होत नाही, अर्धा किलो लागते आणि ते अनएंडिंग आहे. म्हणून शुगर इज द लीगल पॉयझन. दिस इज फर्स्ट व्हाईट. सेकंड व्हाईट इज सॉल्ट. व्हाईट सॉल्ट. ताटामध्ये वरून वेगळं मीठ वाढायचं नाही. डॉक्टर लोक सगळे सांगतात, भाजीमध्ये जेवढं असेल तेवढंच, पोळीमध्ये जेवढं असेल तेवढंच, ते कमी झालं तर कमी, जास्त झालं जास्त, काय हरकत नाही. आणि तिसरा आहे मैदा. मैदा इज द वर्स्ट थिंग. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझ्याकडे येणाऱ्या 70-80% विद्यार्थ्यांना जेव्हा मुलांना विचारतो प्रॉब्लेम काय, कॉन्स्टिपेशन. मैद्यातला कोंडा निघाला, चिकट मैदा पोटात गेल्यानंतर तू बाहेर निघत नाही, कॉन्स्टिपेट होतो. ज्या गोष्टी शरीरातनं रोज बाहेर पडायला पाहिजेत ते टॉक्सिन बाहेर पडत नाही. आणि यू विल सरप्राईज टू नो, एका खूप मोठ्या स्टडीमध्ये जिथे 10 लाख पेशंटला विचारलं, कॅन्सरच्या पेशंटला, डिफरंट कॅन्सर, याचा कॅन्सर, हार्टचा म्हणजे आपल्या लिव्हरचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, पायाचा कॅन्सर, ते सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट काय होती, कॉन्स्टिपेशन. बाकीच्या गोष्टी कॉमन असो की नसो, कॉन्स्टिपेशन वॉज द कॉमन थिंग. म्हणून तुम्हाला आजारांपासून वाचायचं असेल तर तुमचं खाणं आणि पिणं ह्या 2 गोष्टी बरोबर पाहिजे. ते जर केलं तर डॉक्टर लोकांची दुकानं बंद पडतात, तुम्हाला डॉक्टरकडे जायचं काम पडत नाही. आता तुमचा मुद्दा की वजन कमी असणं हे आरोग्यासाठी घातक आहे का, त्यासाठी आपण बॉडी मास इंडेक्स जो असतो BMI, तो एक हेल्दी लेवलमध्ये ठेवायचा. त्याला 20 ते 22 ज्यामध्ये तुमचा हाईट आणि वेट, हाईट आपण वेट स्क्वेअर, त्याचा तो फॉर्म्युला आहे BMI, तर तो एका हेल्दी रेटमध्ये ठेवा. बेसिकली तुम्ही जर कृश जरी असला तरी पण तुम्ही हाऊ डू यू फील फ्रॉम इनसाइड, तुम्ही एनर्जेटिक फील करता का. जे सांगितलं मी, किंवा सकाळपासून उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत यू फील लाईक डुईंग वर्क ऑर नॉट, की दिवसभर आल्याबरोबर आता काय सरांनी नवीन काम सांगितलं, आता कसंच करू मी, हे होईल का माझ्याच्यानी. तर दॅट इज नॉट अ हेल्थ. इवन इफ यू आर नॉट पुटिंग ऑन वेट डझंट मॅटर, कारण तुमचा एक्टोमॉर्फिक बिल्ट आहे. म्हणजे बरेच लोक तर म्हणतात ना की बाबा, म्हणजे आम्ही गमतीने सांगतो की बाबा ऊपर से भरे और नीचे से गरे तो राम भी क्या करे, त्याचं वजनच नाही वाढणार. अशी काही लोक असतात की अरे इतकं खाता, हे सगळं करतो पण त्याचं वजनच नाही वाढत, आणि हा पावर हा फक्त हवेवरच असतो पण तरी याचं वजन वाढतं. तर वजन कमी जास्त करणं हे बरोबर आहे, बट इम्पॉर्टंट थिंग इज यू शुड फील हेल्दी, यू शुड फील एनर्जेटिक. आणि सांगितल्याप्रमाणे ते बॅग उचलून 2 नंबरच्या प्लॅटफॉर्महून 4 नंबरच्या प्लॅटफॉर्महून जाता आलं पाहिजे, धावत पळत. आणखी येस मॅम. माय माझा स्वतःचा प्रॉब्लेम आहे, मी सरांशी पण डिस्कस केला आज. माझे ॲक्च्युली टोंगळ्यापासून खाली पाय दुखतात, म्हणजे खूप दुखतात. तर त्यासाठी मी डॉक्टरांशी सुद्धा बोलली आहे. तर म्हणजे मला वात वगैरे असेल का ते पण नाही आहे, आणि बाकी मी इंजेक्शन वगैरे टॉनिक सगळं घेऊन पाहिलं पण काहीच फरक नाही. तर मग त्यासाठी मी जिम जॉईन केली, म्हणजे स्वतःला कंपल्सरी कुठेतरी बांधून घेतलं की होते अशा दृष्टीने. तर जवळपास 1 वर्ष केलं, आणि मग थोडं या 2-4 महिन्यामध्ये बंद झालं. तर मला पुन्हा पायाचा त्रास सुरू झाला. म्हणजे म्हणण्याचा अर्थ की मग मी यूट्यूबवर सर्च केलं की काय कारण असेल. तर त्यात त्यांनी दिलेलं आहे की जर तुमच्या पायाचं ब्लड सर्क्युलेशन रेग्युलर होत नसेल व्यवस्थित तर असे प्रॉब्लेम येतात. मग मी थोडं रात्री ऑइल मसाज वगैरे करते पायांना, तेवढ्यापुरतं बरं वाटते, पण जैसे थे. मग या म्हणजे ॲक्च्युली बॅलन्स डाएटच घेते, सगळं पर्टिक्युलर घरी पण व्यवस्थित आहे, मी स्वतःही म्हणजे सगळं फॉलो करते, पण काही फरक नाही पडत सर. पायातले म्हणजे टोंगळ्याच्या खाली ना, टोंगळे आणि टोंगळ्याच्या खाली. टोंगळ्याच्या खाली. आणि समजा थंडी आहे, चप्पल घातली नाही तर मग आणखी दुखतात. मग मी कंटिन्यू चप्पल पण घालते, आणि पण वात नाही, काही नाही, काहीच नाही. मग याच्या मागे कारण काय असेल. 1-2 गोष्टी आम्ही जेव्हा हे ट्रेनिंगवाले आम्ही जेव्हा पाहतो ना, आम्ही जे माझे कोच आहेत डॉक्टर अमित समर्थ म्हणून आहेत नागपूरचे, त्यांच्याशी आम्ही बऱ्याचदा डिस्कस करतो की बाबा हे पायातलं दुखणं, तर त्यांचं एक कॉमनेस्ट थिंग आहे की तुमची जर स्ट्रेंथ कमी असली, स्ट्रेंथ ॲक्टिव्हिटी जर कमी असली, तुमच्या पायामध्ये असणारं म्हणजे स्ट्रेंथ जर कमी असली, जसं तुम्ही पाहिलं की जोपर्यंत तुमचं जिम चालू होतं, तुमचं काही ना काही ॲक्टिव्हिटी चालू होती, तुमचं काही ना काही व्यायाम चालू होता, तर त्यामध्ये तुमच्या मसल ॲक्टिव्ह होते, त्यामुळे तुम्हाला त्रास थोडा कमी व्हायचा. हे एक कारण असू शकते. दुसरं कारण आहे इलेक्ट्रोलाइटचं इम्बॅलन्स. त्यासाठी सिम्पल म्हणजे या दिवसांमध्ये जिथे तुम्हाला खूप जास्त घाम येतो त्यामध्ये तुम्हाला यू हॅव टू कीप ऑन
रिप्लेसिंग युअर इलेक्ट्रोलाइट्स. साधं सिंपल, साखर मीठ लिंबू पाणी, साखर मीठ टाकून तुम्ही करू शकता, किंवा इलेक्ट्रॉल घेऊ शकता, किंवा एनर्झॉल घेऊ शकता. त्यांनी पण बऱ्याचशा लोकांना फायदा होतो. आणि तिसरा जो मला फायदा झाला तुम्ही सांगतो काय आहे, बेअर फूट वॉक. म्हणजे विदाऊट शूज, विदाऊट चप्पल, विदाऊट सॉक्स, बेअर फूट. जर वाळू असेल तर वाळूवर सर्वात बेस्ट आहे. येस. त्यात बेअर फूट वॉकिंग. आता आपल्या तर समुद्र नाही आहे त्यामुळे आपण बीचवर नाही हे करू शकत, पण आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी समजा आपण असं वाळू असेल किंवा मग साधं माती असेल किंवा ग्राउंड असेल त्यावर तुम्ही बेअर फूट वॉक करा रोजचे 10 मिनिटं 15 मिनिटं. तर त्याने सुद्धा तुमच्या ज्या इंट्रेन्सिक मसल, बेसिकली प्रॉब्लेम काय असतो की आपल्याकडे आता आपण सगळेच खूप कुशन असणारे शूज यूज करतो बऱ्याचदा, किंवा आपल्या पायाला चांगलं कुशन भेटलं पाहिजे. त्यामुळे आपल्या तळपायात जवळपास 32 प्रकारच्या मसल्स आहेत, इंट्रेन्सिक मसल्स ऑफ फूट. त्याचा व्यायामच होत नाही, त्या एकदम सॉफ्ट याच्यात हे राहतात. मग तो तुम्हाला संध्याकाळी फटीग येतो की काही करायची इच्छा राहत नाही. दॅट इज बिकॉज ऑफ फटीग इन टू युअर, कारण पूर्ण शरीराचं वजन दिवसभर त्याच्यावर आहे ना, आणि विच इज नॉट गेटिंग एनी एक्सरसाइज. म्हणून बेअर फूट वॉकने सुद्धा मला फायदा झाला. एक 15 दिवस महिनाभर करून त्या 3-4 गोष्टी कंटिन्यू चालू ठेवा, त्याने होईल फायदा. ठीक आहे, थँक्यू सर. आणखी पुढे गुड क्वेश्चन. येस, मी झोपतो बिलकुल. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी माझ्या घरी पण माझे विचारा, मी दुपारी माझं ऑपरेशन झाल्याच्या नंतर आणि संध्याकाळच्या OPD चालू करायच्या अगोदर मी 15-20 मिनटं अर्धा तास झोपून उठतो आणि यू फील फ्रेश आफ्टर दैट. डेफिनेटली कोई गलत नहीं है, मैं करता हूँ. किसने कुछ भी बोला तो चलता, लेकिन मैं करता हूँ. बिकॉज उठल्यानंतर मला एकदम एनर्जेटिक फील होतो आणि मी तितक्यात जास्त जोमानं काम करायला लागतो. तर इट इज ऑलवेज ओके. फक्त अर्ध्या तासाच्या मध्ये आपण काहीतरी अलार्म लावून ठेवा किंवा काहीतरी असं सिस्टीम बनवा की जेणेकरून ते एक्सटेंड नको व्हायला, म्हणजे मग आपली बाकीची कामं खोळंबणार नाही. दिस ऑल्सो प्लीज गो अहेड. बघ, हे मेडिसिन्स जे आहेत ना, डॉक्टरांकडे तुम्ही सांगाल तेवढ्या गोष्टींसाठी मेडिसिन आहेत. तुम्ही सांगत जा, आम्ही लिहत जाऊ. 1700 प्रकारचे मेडिसिन्स आहेत. सो ऑल द मेडिसिन हॅज गॉट इफेक्ट, आणि ज्याला इफेक्ट आहे त्याला अशी कुठलीच गोळी नाही, यातला कुठलंच औषध नाही आहे की ज्याला साईड इफेक्ट नाही आहेत. इट हॅज टू हॅव अ साईड इफेक्ट. आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे पेनसाठी समजा पेन किलर शक्यतो न घेतलेलं बरं. बाकीचे काही मार्ग जसं की ऑइल मसाजेस आहेत, काही थोडंसं हातपायाला ते लावून चोळून घेणं आहे वगैरे, असं काही करून जमू शकेल का, तर काही आराम करून. किंवा अजून एक गोष्ट जे मी जे करतो आणि मला त्याचा फायदा होतो, म्हणजे 21 किलोमीटर धावून आल्यानंतर किंवा आयर्नमॅन केल्यानंतर पूर्ण शरीरातला एक भाग खिळखिळा झालेला असतो, दुखत असतो. तर त्यामध्ये गरम पाण्याची आंघोळ करायची आणि फॉलोड बाय थंड पाणी घ्यायचं अंगावर, फॉलोड बाय गरम पाणी घ्यायचं, गरम थंड गरम. तर तुमच्या ज्या मसल्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात, आणि तिथे जो पेन क्रिएटिंग सबस्टन्स डेव्हलप झालेला आहे तो रिलीज होतो. त्याला नावच आहे पी सबस्टन्स. पेन कशामुळे होतो? पी सबस्टन्समुळे. लॅक्टिक ॲसिड आणि बाकीच्या गोष्टी असतात त्यामुळे तो जमा होतो, आणि तो जर सर्क्युलेशनमध्ये रिलीज झाला तुमचा पेन चालला होतो. नाही नाही, पेन किलर नका घेऊ. आपले बाकीच्या रेमेडीज आहेत, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की माहीत नाही, पण बनाना इज वन ऑफ द पेन किलर. आम्ही धावून आल्यानंतर एक बनाना खाऊन हे गरम थंड्याचा कार्यक्रम केला की पेन बऱ्यापैकी कमी होतो. नॅचरल पेन किलर सर, बनाना वगैरे.